वाव. हॅलो, हाय, जय महाराष्ट्र. मी वैशाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल द मराठी सोनीमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत वंडर हिल्सला, जुबेलला, जे तिथे फेस्टिवल सुरू आहे विंटरचा. तर मग आम्ही तिथे जाणार आहोत. तर तिथे काय काय असणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघाल, नक्कीच तुम्हाला आवडेल. या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि तिकीट नाही आणले, त्यामुळे हे जे ॲप आहे घेऊन आपल्याला इथे सगळे काही डिटेल्स भरून तिकीट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एंट्री आपल्याला इथे मिळणार आहे. सिक्युरिटी वगैरे चेकिंग झाली, त्याच्यानंतर आम्ही इथे वंडर हिल्सला पोहोचलो आहोत फायनली. हा असा एंट्रन्स आहे इथे. हा आहे मेन गेट, बघू शकता किती सुंदर आहे. चलो. आणि ते गेटवर जे लाइटिंग होत होते ना, तर तेच बघायला तुम्हाला कमसे कम 15-20 मिनिट तर आरामात लागणारच आहे. इतके सुंदर लाइटिंग होती तिथे. आणि पूर्ण पार्कमध्ये ना हे वंडर हिल्स असं लिहिलेलं होतं मस्त लाइटिंगमध्ये. संपूर्ण पार्कमध्ये जिकडे जाल तिकडे लिहिलेलं दिसून जाणार तुम्हाला. या ठिकाणी ना जिकडे तिकडे मस्त लाईव्ह परफॉर्मन्स चालू होते आणि खूप मोठा एरिया आहे. तर जिकडे तिकडे खूप वेगळे वेगळे असे परफॉर्मन्स होत होते इथे. हा मिरर शो होता आणि तो आम्ही बघायला गेलो होतो. याची तिकीट 25 रियाल होती, म्हणजे 50 रियाल दोघांची. असं वाटत आहे की आपण कुठे जातो. अजून इकडे आहे ना, बघ, काही कळतच नाहीये काय रस्ता कुठे आहे, काय कुठे आहे ना. या ठिकाणी बघू शकता सगळीकडे एकसारखंच आहे. आता कळतच नाहीये की रस्ता कुठे आहे, काय आहे. पूर्ण सगळीकडे आम्ही जमिनी एवढं असं मस्त बनवलं आहे. आणि ते थोडं कन्फ्युज नाही व्हा म्हणून हे एवढं लावून ठेवलं त्यांनी. हा, निघालो आपण. सो असा होता हा शो, मस्त असा. आणि इथे ना जेवढे पण काही असे शो वगैरे होते तर त्यांची प्रत्येकी वेगवेगळी अशी तिकीट होती इथे. आणि वंडर हिल्स ना 123 एकरमध्ये आहे. तर खूप मोठा अव्याढव्या असा पार्क आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता अशी मस्त त्यांनी लाइटिंग आणि खूप सुंदर दिसायला इतकं मनमोहक दृश्य आणि खूप छान. चालून पाय दुखत होते, बट ते काही संपायचं नाव नव्हतं घेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर लाइटिंग केली आहे. चारी बाजूने हार्टच आहे. आणि हे जे फ्लॉवरवाले लाईट्स दिसत आहे ना, हे पण इतके सुंदर होते. आपण त्याच्या खालून गेलं की ते सेन्सरने आपोआप सुरू होत होते. बघू शकता असे वरती असे हिल्स आहे आणि त्या हिल्सवरती आपल्याला असं चढावं लागतं. त्या साईडचं काहीच दिसत नाही आहे आता. आणि आपण जेव्हा असं वरती चढू तेव्हा तिकडचं दिसतं सगळं. ओहो, स्टेज वगैरे काय काय बनवलं.
इकडे समुद्र आहे. चालून चालून दमू नये म्हणून इथे लहान मुलांसाठी असे ट्रेन आणि गाड्या वगैरे असे सुरूच असतात. म्हणजे पूर्ण हिल्सला चक्कर वगैरे देत असतात. यांची प्रत्येकी वेगळी तिकीट असते. इथे मस्त असे शॉप लागलेले होते, खूप सारे कपड्यांचे, खाण्यापिण्याचे, खेळण्याचे आणि भरपूर असं काही होतं तिथे बघण्यासारखं. म्हणजे जिथे पण गेलं तिथे इतकी मस्त मस्त अशी लायटिंग, सुंदर असं वातावरण आणि सुंदर हवा आणि खूप छान थंडगार असं वातावरण. तिथे केव्हाही गेलं तरी खूप छान असं फील होतं आपल्याला. हे तर आता फेस्टिवल सुरू होतं, बट अदर टाईम पण तिथे छानच वाईब असतात. खूप सुंदर वाटतं तिथे. इथली सुंदर सुंदर ज्वेलरी बघू शकता तुम्ही, ट्रेडिशनल. هادشي كيجي نسوي ديسكاونت ندير على باكستان ايوا انا نسوي ديسكاونت आणि हे जे स्टॅच्यू दिसतात ना, हे माणसं आहेत तिथे. बघा मस्त चॉकलेटचं असं फाउंटेन सारखं दिसतं आपल्याला. आणि परत लहान मुलांसाठी असे ॲक्टिव्हिटी झोन भरपूर सारे होते तिथे. हे सगळे व्हिडिओ गेम्स वगैरे. आणि बघू शकता असं मोठं त्यांनी एक सेक्शनच बनवलं होतं. तिथे सगळे गेम लावलेले होते, वेगवेगळे खूप असे गेम होते. आणि बघू शकता इथे लेडी कुठे बसली आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. इथे लेडी बसली आहे एक सावधी. कार गेम वगैरे होते, खूप छान होतं. आणि इथे ना आता खाण्यापिण्याला म्हटलं तर हे असं कॉर्न होते जे की आम्ही घेतले. ते बॉईल करून असं देतात आपल्याला. आणि याची किंमत होती 25 रियाल. तर 25 रियाल किती होतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. काय नाही, फक्त असं बॉईल करतात, त्याच्यावरती थोडंसं असं मीठ आणि तिखट घालून देतात खायला, बस तेच खायचं. आणि याची किंमत एवढी जास्त असते. आणि पार्कमध्ये मुलांना खेळायला ॲक्टिव्हिटी असे भरपूर काही होते, खूप सुंदर सुंदर. जम्पिंग आणि हे काय असे होते भरपूर काही. शूटिंग रेंज होती आणि ही इतकी भारी भारी लाईटिंग होती ना, दिसायला इतकं छान असं मनमोहक वाटत होतं. आपण चालून चालून दमून जात होतो, बट तो एरिया ना संपायचा नावच नव्हता घेत. एवढा मोठा तो एरिया आहे की शेवटी अर्धा एरिया तर आम्ही बघितलाच नाही, एवढा मोठा तो एरिया आहे. बोटिंग वगैरे पण होती तिकडे आणि खूप सुंदर सुंदर असे वेगवेगळे शो होते, छान वाटत होतं. खूप मस्त असं वेगळं, खूप छान वाटत आहे. मस्त सगळीकडे बघा झगमग झगमग आहे. या ठिकाणी बघू शकता इतके मस्त असे कार्टून कॅरेक्टर्स त्यांनी असे हे बलून ते काय होतं माहिती नाही, बट खूप सुंदर असं दिसत होतं. आणि हे खूप मोठे मोठे बनवले होते, आपल्या हाईटपेक्षा ती खूप मोठे. आपण खूप छोटे छोटे दिसत होतो त्याच्यासमोर. आणि आपण इकडे हिल्सवरती आपण खाली फिरत राहिलं तरी ते खूप मोठे मोठे दिसतात. आणि हा असा वॉटर शो वगैरे होता तिथे, मस्त असा खूप सुंदर असं कलर तिथे दिसत होते, खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही पण जाल तर तुम्हाला पण नक्कीच मजा येणार आहे तिथे. आम्ही आता गाडीत बसलो आणि आम्ही जाऊन राहिलो. तर चाललो आहोत घरी म्हणजे आमच्या गाडीकडे. आमची गाडी जवळपास 2 किलोमीटर दूर लावून आम्ही आज इथे आलो आहोत.
बघू शकता खूप सुंदर असा इथे वेदर आहे, मस्त हवा येतो आणि छान वाटत आहे एकदम मस्त. तुला कसं वाटत आहे? एकदम मस्त. आणि या गाड्या इथं स्पेशली आहे 20-20 रियाल, 40 रियाल ना, 40 रियाल घेतल्या आम्हाला गेट नंबर 1 वर सोडायसाठी. आणि ते जिथे पण जायचं तिथे 20-20 रियाल आपल्याला देऊन एक पर पर्सन 20-25 रियाल तिकीट आहे प्रत्येकाची. आणि तिथे आपल्याला जाऊन मग बघावं लागेल सगळं काही. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.